तर नमस्कार मंडळी, मी मनीषा आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे संकष्ट चतुर्थी। तर संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर इथे सकाळीचे 7 वाजले होते। तर त्याच्या आधी माझा वेद स्कूलमध्ये चालली गेला होता, नाही पण टेकडीच्या गणपतीपाशी चालली गेली होती आणि नंतर मी इथनं पूर्ण झाडून काढलं, नंतर पोछा लावायला घेतला, तर पायऱ्या पूर्ण पुसून काढल्या। तर पायऱ्यावर पाणी टाकते, पण पाणी टाकलं की पायऱ्या लवकरच वाळत नाही आणि मग कोणी पण घसरायची भीती वाटते, त्यामुळे मी पूर्ण पुसूनच काढते आजकाल। आणि मग इथे रांगोळी काढायला घेतलं तर माझी क्रिशा पण उठून गेली होती, तर मग तिला घेऊनच रांगोळी काढायला बसली, पण ती कुठे मला अशी शांतीने रांगोळी काढेल। तिने तर खूप मस्त राडा करून ठेवला, मी दाखवतेच तुम्हाला समोर। तर मग इथे मी रांगोळी पूर्ण काढून घेतली, तर अशी काही रांगोळी काढली मी आणि लवकरच नंतर मग ह्या पोरीचा मी पूर्ण पसारा आवडला, ते असा पसारा करून ठेवला होता, पूर्ण रांगोळीचा पूर्ण अंग वगैरे रंगवून ठेवला होता आणि हे साफ केल्याशिवाय तर मला काही चैन पडेना। तिला आंघोळ घातली, मी आंघोळ केली, आईने केली आज पूजा, कारण मला काही जमत नव्हतं करायला। मी हात जोडले दुरूनच, उपवासाचा नाश्ता केला आणि मग चेहऱ्यावर खूप जास्त डार्क सर्कल आणि पिगमेंटेशन, वांगाचे डार्क सर्कल, तर यासाठीच मी एक घरगुती क्रीम बनवली आहे, ती तुमच्यासाठी पण युजफुल आहे। मी आधी पण बनवली होती, कारण माझा वेद पोटात असताना माझ्या शरीरात खूप हार्मोन चेंज झाले होते, तर मला खूप जास्त वांगाचे डाग वगैरे पडले होते तेव्हा, तर मी ही क्रीम यूज केली होती, तर खूप असे वांगाचे डाग पण कमी झाले होते आणि चेहरा पण चांगला झाला होता। पण आता जर अजून जास्त झाले आहे, कारण टेन्शन डिप्रेशन मुळे, तर मी पुन्हा ही क्रीम यूज करणार आहे। तर त्यासाठी मी एलोवेरा जेल, नारियल तेल, जायफळ आणि चिमूटभर हळद, तर हे सगळं मिश्रण मी कशा प्रकारे घेतलंय तुम्हाला दाखवलंच आहे। आणि नंतर मी हे मिश्रण करून घ्यायचं आणि एका डब्बीत स्टोर करून ठेवायचं आणि रात्री झोपताना लावायचं, तर हे जे डार्क सर्कल पूर्ण कमी पडून जाते। केल्यानंतर 15 दिवसात मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा रिझल्ट दाखवेलच।